पुन्हा जय भीम. आपले आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था म्हणून जिची जगभर ख्याती आहे ती म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. या बाबासाहेबांच्या मातृसंस्थेच्या अंतर्गत या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी जे मेरिटला आले 90% वर असतील, जे शासकीय सेवेत लागले असे काही विद्यार्थी असतील आणि ज्यांनी धम्म ज्ञान परीक्षेमध्ये आपलं प्रावीण्य सिद्ध केलं, अशा या मंडळीचा गुण गौरव कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर साहेबांच्या होकाराने व उपस्थितीने पत्रिकेमध्ये नमूद असलेले माझे ज्येष्ठ बंधू ज्यांनी आतापर्यंत पोट तिळकीने तब्येत बरी नसताना सुद्धा आतंकाने आपले विचार व्यक्त केले. मी दोनदा हिम्मत केली, दोन्ही वेळा उभा राहिलो नाही. दोनदा हिम्मत केली पण खचली यासाठी की भाऊ तुम्ही बोलू नका, तुमच्यावरचं बोलायला मी मोर शिवून आलो. साहेब सुद्धा कामधंदे सोडून आले, तुम्ही फक्त आता स्वतःची तब्येत जपा. हा सल्ला द्यायचा विचार दोनदा झाला. शेवटी मी तुम्हाला खुणावत होतो की मोबाईलवर फोटो काढू नका, त्यांना इशारा करा. पण असं चालू असताना भाऊला असं वाटू नये की माझा माईक तर नाही अडवला. त्याचं कारण आहे हे, मला माझं तुमच्यावरती फार प्रेम किंवा मैत्री आहे हा एक भाग वेगळा. पण एका ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलंय लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा करावा. समाज हा तुमच्याकडे पोशिंदा म्हणून पाहतोय, त्यामुळे तुमचं जगणं आज काळाची गरज आहे. आज सध्या आमच्यात तरतरी आहे. आम्ही कसे उड्या मारतो, आम्ही कसे बोलतो, आम्ही कसे पेश होतो समाजासमोर, ते पाहण्यासाठी तुमचं शरीर असलं पाहिजे, तुमचं चित्तही असलं पाहिजे. शरीरामध्ये वेदना असतील तर चित्त हे एका ठिकाणी राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही बोलत असताना तुमचा ओघ वाढतो. वाहनाचा स्पीड जसा उतारावर लागल्यानंतर आणखी वाढतो, असा तुमचा ओघ सुद्धा भाषणाचा हा फार हातवारे करू जातो. शरीरामध्ये जे आतमध्ये जे बदल होतात ते आपल्याला कळत नाही, दुष्परिणाम मात्र करतात. ते तुम्हाला भोगायचे असतात. जेव्हा तुमच्याशी आमची फोनवर चर्चा होतो, तुमच्या प्रकृतीची विचारणा होतो आणि तुम्ही मग तेवढं वेदना सांगता, तेव्हा आम्हाला ते वेदना असह्य असतात. म्हणून तुम्ही जपलंच पाहिजे. राहिला आता समाजाला सांगायचं. तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हापासून तर आता पर्यंत हजारो वेळ स्टेजवर चढले. कदाचित तुमच्या एवढा कोणी शासकीय नोकर स्टेजवर चढून समाजाला उद्बोधन केलेला असेल असं मला वाटत नाही. माझं बालपण तुम्ही पाहिलं तेव्हापासून मला कळतो आहे. आता फार जोरानं तुम्ही सांगितलं म्हणजे यांना एकदमच पटेल हे कामीच लागतील असंही नाही, बिलकुलही नाही. प्रत्येक जण काम करेल तो तेवढ्याच पुरतं करेल, बरोबर, तेवढ्याच पुरतं करेल. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता तयार आतापर्यंतही का नाही झाला हे मी म्हणत नाही. बाबासाहेब 1952 ला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी पालक मेळाव्यासमोर बोलताना हे दुःख व्यक्त करतात की मी लढाई लढलो, मी केलेली चळवळ, ही चळवळ मोठी करत असताना, राबवत असताना माझ्या एवढा त्याग, माझ्यात एवढी तपश्चर्या जगात कोणीही केली नशील तेवढी मी तपश्चर्या
केली आणि वेदना भोगल्या. मला असं वाटत होतं की माझ्या या कृतीला पाहून कोणीतरी माझ्यासारखं काम करणारा पुढे येईल. पण मी जे हे चित्र पाहतो तेव्हा मला असं वाटते की मी केलेले कष्ट हे वाया तर जाणार नाही. माझी चळवळ, बाबासाहेब म्हणतात, मी केलेली चळवळ कदाचित अळानाला नाही समजणार. पुढे आलेला वर्ग आहो हा मात्र आपल्या टेरेसवरून आपल्या खिडकीतून पाहतो आणि लेकरालाही म्हणतो पुढे जाऊ नको, फोटोत आला तर तुझे नाव येईल आणि मग नोकरी लागणार नाही. आता हे किती वर्ष चालेल? कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे आणि ती मर्यादा आता येऊन पडलेली आहे. आता लोक त्याच्यातही सामील व्हायला टाळून राहिले. अरे जे भांडे बर्तन घासत होता आहे वर्ग, त्याच्या लेकराचा कोणी विचारच करत नाही. त्यांनी ठेका घेतला का मग तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायचा? आता तेही समजदार झाले. खाऊ द्या यांना किती खायचं आहे, करू द्या यांना यांच्या मताचं. कोणी 10 लोक आमच्या वस्तीत येत नाही. तुम्ही काय खाता, कसे राहता, तुमच्या लेकराचं काय चाललं, तुमचं लेकरू कोणत्या वर्गात शिकते, चला आता त्याची आम्ही ट्युशन लावून घेतो, त्याचा आम्ही ठेका उचलतो, आम्ही आता ट्युशनचा वर्ग खोललेला आहे, त्या लेकराला तुमच्या या क्लासमध्ये टाका. ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भाऊला फार चांगलं मार्मिक सांगितलं. त्याच्यात पहिलं उद्दिष्ट काय आहे की आमच्या शाळा, वसतिगृह, कॉलेजेस असावे. देशभर काम करणारी आमची 24 विंगवर काम करणारी संस्था आहे देशभर. काय लोक नाही? लोक असतील तर लोकांकडे पैसा नाही. किती शाळा, किती कॉलेजेस उभ्या झाल्यात, किती वसतिगृह आम्ही उभे केले, का नाही? शिक्षणाचं काय होत आहे? जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या शाळांचं काय होत आहे? ग्रामीण भागातले लेकर ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे त्यांचे लेकर तालुक्याला इंग्रजी शाळेत चालले, स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई कडे चालले. उरले सुरले जे लेकर आहेत वर्ग 7 पर्यंत शाळा, गुरुजी 2 लेकरांची संख्या, ते कोणाचे लेकर आहेत? ज्यांची आई बाबा फक्त पोट भरू शकतात एवढी कमाई करतात, त्यांचं अज्ञान आहे, त्यांना सोर्स नाही, इन्कम ऑफ सोर्स दुसरा नाही. त्या लेकरांचं काय? त्याच्यावर कोण चिंतन करेल? काय शिकलेले, सवरलेले, अबळबम पैशावाले लोक नाही. मुद्दा हा आहे की त्यांना हे समजलं काय बाबासाहेब म्हणजे काय? समजलं असेल तर उमजलं काय? आणि जर उमजलं असेल तर कृती काय? काय सोपं आहे. आणि किती पैसा लागतो हे सगळं करायला? प्रत्येकाने जर ठरवलं की महिन्याला पे बॅक टू सोसायटीचे 1000 रुपये आम्हाला जमा करायचे आहेत, महिन्याला रिचार्ज कमी मारायचं. ज्याच्या खात्यात आम्ही रिचार्ज मारतो ते त्यांच्या पत्नीला विमान देतात जन्मदिनावर आपल्या पैशावर. आपली चप्पल बदलत नाही, पण पैसे जमा केल्यानंतर अहेर पद्धत, आपला अहेर चमकला पाहिजे. पोराचा मोबाईल, पोरीचा मोबाईल, या सगळ्यांचे मोबाईल वेगवेगळे असले पाहिजे आणि त्यांचा रिचार्ज महिन्यावारी झाला पाहिजे. म्हणून या विषयावर काम करायचं आहे. सरांना पण बोलायचं आहे. मी मोर्शीवरून आलो, या जोडीच्या आग्रहावर यावंच लागलं. नाकारताच आलं नाही भाऊ, फोटो बोलता नाही आलो. मोर्शीमध्ये आज तिकडून बुद्धगयावरून निघालेला रथ येत आहे, अमरावतीवरून निघून. आता याचं कारण काय आहे? भाऊनं पहिलेच सांगितलं, माझा परिचय देताना पोटतिडकी आहे. मिळवायचं काय आहे? जे मिळायचं होतं ते भरपूर काही मिळालं. एका काळामध्ये भाऊ रिटायर झाले, सर रिटायर होतील झाले, साहेब पण आता काही कालांतरावर 5 वर्षांनंतर रिटायर होणार, मी पण होणार. आमची जागा भरून काढणारे तुमच्या मधले बसलेले असणारे. कसे असतील ते? कसे असतील ते? ज्युनियर राहुल आठवले असावे, कसे असतील? ज्युनियर अनिल भटकर साहेब असावे, ज्युनियर विजयभाऊ असावे, ज्युनियर बोरकर सर असावे, असे असावे ना. भाऊनं जे सांगितलं की मी तो पालक आहे की ज्याने माणूस घडावं, एवढंच फक्त मी त्याला शिकवत आलो आणि तो माणूस घडला.
हा तर बेसच आहे, बेस आहे हा बेस. पण तो माणूस असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, त्याच्यातली माणूस पण हरवलेला नसलेला डॉक्टर असावा. नाहीतर माणूस मेल्यानंतरही त्याला व्हेंटिलेटर लावल्या जाते, त्याचं फक्त पोटच उडते. 2 दिवस होतात का हो, त्याची हालचाल काही नाही, ते फलाना नाही, फुललं की मरते, मीटर मात्र बंद नाही. असे डॉक्टर बनायचं जे बाबासाहेबाला अपेक्षित. बाबासाहेब म्हणतात ज्या समाजात 5 डॉक्टर, 5 इंजिनियर आणि 5 वकील आहेत, त्या समाजाकडे तिरप्या नजरनं पाहण्याची कोणाचीही ताकद होत नाही, असे बनावे. संख्या जर मोजायला गेलो तर 1000 नाही लाखाच्या देशभरात डॉक्टरांची, वकिलांची, इंजिनियरची. तरीही भाऊ म्हणतात अन्याय होते. आता मला हे म्हणता येत नाही म्हणून भाऊ म्हणतात, बरोबर आहे, अन्याय होते. तो अन्याय हाणून पाडण्यासाठी बाबासाहेबांना 5च मागितले होते, आज 5 लाख आहे. कुठे कुठे आहे? कुठेच नाही दिसत. म्हणून ही चिंता वाढत चाललेली आहे. आता या विद्यार्थ्यांच्या भरोशावरती पुढचा डोलारा आहे. मुलगा असो की मुलगी असो, मुलाच्या भरोशावर स्वतःचं कुटुंब, आई वडील आणि त्याचा परिवार आहे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाईल, तिला आई वडिलाची चिंता असली पाहिजे, सासू सासरे, तिचे मुलं बाळ आणि तिचा स्वतःचा परिवार आहे. 3 पिढ्यांची जबाबदारी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या खांद्यावर आहे. ते खांदे कसे मजबूत असावे, तो मुलगा किंवा ती मुलगी कशी असावी, तर बाबासाहेबाला अपेक्षित असलेला तो विद्यार्थी घडावा. कसा घडावा विद्यार्थी? बाबासाहेब कॉलेजचं बांधकाम करत असताना मिस्त्रींनी बरोबर वीट लावली की नाही, छपाई बरोबर होती की नाही, कान्याकोपरे गोल्यात आहे की नाही, कारण त्याची ड्रॉइंगच बाबासाहेबांना केली होती. म्हणून बाबासाहेब एक दिवस ते बांधकाम कसं चाललं ते पाहण्यासाठी त्या प्रांगणात जातात. आणि तिथं बाजूला असलेल्या हॉस्टेलचे काही लहान लहान पोरं त्या मैदानात खेळता खेळता त्या मैदानात एकदा एक गाढव येतो. ते गाढव हे पोट्टे पकडतात पोरं आणि 3 जण त्याच्यावर बसतात. आता तो त्यांच्यासाठी म्हणजे हेलिकॉप्टरच ना, त्यांच्यासाठी तर हेलिकॉप्टर झालं. ते पहिल्यांदा भेटलं असावं. ते चित्र पाहून बाबासाहेब त्यांच्याजवळ जातात. त्यांचं लक्ष नसते, ते त्यांच्याच घरात असतात. तर मागत टिबलशीट बसलेल्याच्या पाठीवर एक बाबासाहेब चापट मारतात. ते जसे पाहतात अरे बाबासाहेब, तसेच ते सोडून देतात त्या गाढवाला आणि पळत आपल्या खोलीत जाऊन लपतात. ते आता कठीण झालं काम. ते चित्र पाहिल्यानंतर बाबासाहेब खूप वाईट वाटतं. बाबासाहेब संध्याकाळच्या वेळेस त्या वसतिगृहात जातात आणि पाहतात सगळ्या लेकरांना जमा करतात, चेहरे न्याहाळतात. त्या लेकरांना नाव घेऊन काहीच बोलत नाही, पण बाबासाहेब एक वाक्य मात्र नक्की बोलतात की अरे मी दुखी कष्टी, माझ्या शरीरात ताकद नसताना सुद्धा मी तासन तास उभा राहून या इमारतीचं बांधकाम कसं चाललं हे पाहतो. हे शाळा, हे कॉलेज, हे वसतिगृह मी कशासाठी बांधत आहे? मला असं वाटतंय की माझे लेकरं या कॉलेज मधून असे विद्वान पैदा व्हावे की त्यांनी जगाला शिकवावे आणि माझं अधूर राहिलेलं कार्य त्यांनी पूर्ण करावे. पण तुम्ही गाढवावर बसताय. गाढवावर बसण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आणून तुमची खाण्यापिण्याची, शिक्षणाची सोय केली आहे का? एवढ्या वेदना बाबासाहेब स्वतः गिळतात. जागोजागी संदेश बाबासाहेब प्रत्येक शब्दातून आम्हाला देतात. एवढं सगळं असतानाही आम्हाला आजही चिंता सतावतो, पुढे आमचं कसं होईल, पुढे आमच्या लेकराचं कसं होईल. त्याचं कारण असं आहे, हा प्रश्न काय येतो? त्या घराची प्रगती असतो ज्या घरातले 4ही भाऊ सगळे लोक एका विचाराने काम करतात आणि एका आदेशाचं पालन करतात. जोपर्यंत ते कुटुंब एका ठिकाणी आहे तोपर्यंत त्या कुटुंबाला तिरप्या नजरनं कोणी पाहण्याची ताकद होत नाही. 3
तीन भाऊ तीन ठिकाणी राहायला गेले की त्याच्यावर हमला झाला म्हणून समजा. तुमच्या लायकीचं एक तुम्हाला उदाहरण देतो. अधिकचा वेळ होत आहे का मग? नाही, खरंच तुम्हाला बोर होत आहे का रे? मी जास्त बोलत आहे कारण तुमच्या अक्कावर आलो मी. खूप वर्षाचं ऐकलं नाही, खूप दिवसाचं ऐकलं नाही, तुम्ही याच म्हणून यावं लागलं. काय होतं आणि काय झालं? एका जंगलामध्ये 4 सांड होते. सांड म्हणजे सोडलेले रान बैल होते आणि ते एवढे बलतंड होते त्याची ताकद लागायची नाही त्याच्यावर झाप मारायची. एकावर अटॅक केला की 4ही जण त्याच्यावर तुटून पडायचे. आणि रोज हेच चालायचं की तो चिंता व्यक्त करायचा, प्लॅनिंग करायचा, लपछपत जायचा. आणि ते 4ही एवढे हुशार होते, 4 दिशेनं तोंड करून बसायचे. मग त्याचा प्लॅन फेलच जायचा. एक दिवस कोल्हा आला. कोल्हा हुशार असतो. आता याच्यातून तुम्हाला बोध पण घ्यायचा आहे. तो सिंह कोण असेल आणि तो कोल्हा कोण असेल आणि ते शक्तिमान कोण असतील, कसे संपवल्या गेले हे सांगायचं. तो कोल्हा त्याच्याजवळ येतो घाबरत घाबरत. त्या सिंहाने माहित असते याला पकडून काय करा, आपलं काही नात्याचंच काम आहे म्हणून त्याच्यावर तो काही झाप मारत नाही. तो कोल्हा येतो म्हणजे राजेबा महाराज खूप नाराज आहात तुम्ही, मला तुमच्या आतमधलं काय चाललं हे समजते. म्हणजे काय समजतं तुम्ही? एकच सांगतो म्हणे तुम्ही चिंता करून राहिले म्हणे. कशी? रोज विचार करता म्हणे तुम्ही यायला कसं काय आपण आपल्या अवकात घ्यायचं, पण तुझी ताकद नाही चालून राहिली म्हणे. अरे तुझं फार हुशार दिसतं म्हणे, तुला कसं काय समजलं? मला सगळं समजते म्हणे, तुमच्या मनात आता काय चाललंय हे समजते म्हणे. त्याचा विश्वास बसला राजाचा की नाही हा हुशार दिसते कोल्हा. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया सांगू, ऐक सांग. म्हणजे तू मला आयडिया सांगतो, एकदम परफेक्ट आयडिया राहील म्हणे. म्हणजे कशी? तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या आयडिया प्रमाणे काम करा, काहीच करायचं काम नाही म्हणे. मी सांगितलं तेवढं केलं की जमलं म्हणे. म्हणे काय? आता मी तुमच्याशी बोललो म्हणजे हो हे चौघांनी पाहिलं. आता म्हणे मी जातो, माझं काम करून येतो आणि माझं काम करून आल्यावर मी तुम्हाला जे सांगेल तेवढं काम तुम्ही करायचं. दोघांमध्ये पक्का झाला विषय. कोल्हा उठलं, ज्याचं त्याच्याकडे डायरेक्शन होतं त्याच्याच कानाजवळ गेलं. आता ते कशाला घाबरते? त्याला तर माहित होतं आपल्या एका शिंगाच्या धसाळ्याचंच काम आहे, शक्तिशाली वापर. तो गेलं ते कोल्हा आणि त्याच्या कानाला फक्त तोंड लावलं, काहीच बोललं नाही. या तिघांचं लक्ष होतं. ते तिघं ते कोल्हा गेलं त्या याच्याजवळ सिंहाजवळ. त्याला म्हणते गळ्या राजेबा मी माझं काम केलं म्हणे. काय? सगळं काम ओके करून आलो म्हणे. मी ज्याच्या कानात काहीतरी बोललो म्हणे, जे काय बोललो ते काही मी सांगत नाही. तू उठ आणि त्याच्यावर छाप मार. म्हणजे असं ते जर 3 भिडले तर त्याची गॅरंटी माझी. गॅरंटी पक्का झाला सौदा. सिंह उठला, त्याच्याकडे चाल करू लागला. ते डेरिंग बाजूच होते, त्याला माहित होतं आपल्या शक्ती पुढे चालत नाही याची. आला, ज्याच्या कानाने त्यानं तोंड लावलं होतं त्याच्यावर पहिली छाप मारली. आता छाप मारायच्या पहिले हे 3ही त्याने विचारलं, अरे त्या सिंहाजवळ राजाजवळ तो जो कोल्हा आला तुझ्या कानात त्यानं काय सांगितलं? काहीच नाही सांगितलं. खोटा नको बोलू. अरे काहीच नाही सांगितलं, खोटा बोलून राहिला. अरे मग बोललाच नाही ना तो, आम्ही डोळ्यानं पाहिलं. तू आमच्याशी धोकेबाजी करून राहिला. अरे भल्या माणसं काही बोललाच नाही ना. तू आम्हाला काही सांगू नको. यांच्यातच झुकत राहिली. तू आला त्यानं मारली छलांग. छलांग मारल्या रे तिघं काय म्हणतात, काय घेणं काय घेणं सांगत नाहीस ना. हे तिघही म्हणत याचं याला पाहू द्या. आता ते तिघही उठले पुढच्या चौकात. मग 8 दिवसाची बिनफिक्री झाली. त्याच्यानंतर आणखी तोच प्रयोग झाला. तिसऱ्याच्या कानाला लागला. हे 2 म्हणत तू नाही सांगत का आम्हाला, तू आमच्याशी बेमान होऊन राहिला काय? तिसराही असाच गेला. मग राहिले 2. इझी झालं काम, पण तिसऱ्यावरही तोच प्लॅनिंग झाला.
एकटा म्हणे गळ्या आता मले काही याच्यात मर्यादा नाही, मी माझं दुकान मांडतो, काय करायचं ते करतो. मग त्यानं त्याचं दुकान सुरू केलं, 3 तर तसेच गेले, 4थ्यासाठी तर कानाले तोंड लावायचंही काम नाही पडलं. काय झालं? काय झालं? आता कोल्हा कोण, बलवान कोण, संपले कसे, चिंतन करा. मला बाकी खोलात बोलता येत नाही, तो तेवढा अभ्यास होत नाही. पण विद्यार्थ्यांना तुम्हाला शेवटचं एक सांगतो की तुम्ही आज मेरिट आले, याही पेक्षा कुवत तुमच्यात मोठी आहे. स्वतःला आजमावा, याही पेक्षा मोठं काहीतरी तुम्ही घडू शकता. पण त्याच्यासाठी काही बाइंडिंग आहेत. भाऊनं जसं सांगितलं ना की माझ्या पोराला मी माणूस बनायचं शिकवलं, तो माणूस कसा बनतो त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक गृहस्थ तथागताकडे गेले आणि तथागताला एक प्रश्न विचारला की तथागत कठीण मजबूत काय आहे? तर बुद्ध म्हणाले दगड. विना विलंब बुद्धाने सांगून टाकू. काय म्हणे? दगड. म्हणे दगडापेक्षा दुसरं काही कठीण नाही का? तथागत म्हणाले आहे ना. म्हणे काय? म्हणे लोखंड. म्हणे मला सिद्ध करून द्या. बुद्ध म्हणाले की लोखंड किती मोठ्या दगडाचे तुकडे करू शकते? अरे हो म्हणे, हे बरोबर आहे. मग म्हणे लोखंडापेक्षा काही कठीण नाही का जगात? बुद्ध म्हणाले आहे ना. म्हणे काय? तर अग्नी. म्हणे खुलासा करून सांगा. बुद्ध म्हणाले की लोखंड किती मोठं जरी असेल तरी त्याला वितळण्याची ताकद फक्त अग्नीच आहे. तो म्हणाला फारच बुद्धाकडे ज्ञान आहे, आता विचारू शेवटपर्यंत. त्याची उत्सुकता वाढत आणि वाढत चालली. तो म्हणाला मग या अग्नीपेक्षा आता काहीच कठीण नाही का जगात? बुद्ध म्हणाले की या अग्नीपेक्षा सुद्धा कठीण आहे ते पाणी. ते कसं? खुलासा करून सांगा. म्हणजे पहाडाला जरी आग लागली ना तरी पाणी शिजवते. हे खरं आहे. मग या पाण्यापेक्षा आता कठीण नाही काय? बुद्ध म्हणाले आहे ना हवा. म्हणजे हे कसं काय? इकडचे ढग तिकडे, तिकडचे ढग इकडे, कुठं पाणी पडायचं ते हवेचाच भर जातो. त्याला तेही पटलं. म्हणे एकदम बरोबर. मग म्हणे आता हवेपेक्षा काही कठीण नाही का? बुद्ध म्हणाले आहे ना. म्हणे काय? सम्यक संकल्प वाला मनुष्य. कोण? सम्यक संकल्प ज्याचा दृढ असेल असा मनुष्य हवेला सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन फिरू शकतो. ताब्यात फुगा फुगवतो ना आपण. काय असतं त्याच्यात? फिरतो ना घेऊन. कोणती हवा? हवेच्या भरोशावर विमान उडवतो, हवेच्या भरोशावर जहाज तरंगतो. कोणामुळे? पण त्याच्याकडे संकल्प असतो, निश्चित दृढ निश्चय असतो. असा दृढ निश्चय तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही भविष्यामध्ये बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारी टीम तयार होऊ शकते. ते करण्यासाठी आता एक मर्यादा आहे. पहिले तर शिलाचं पालन करणे, जे ब्रह्मांड तुम्हाला शिकवलं. दुसरी मर्यादा मोबाईल टाळा. कामाचंच असेल तेवढंच फक्त घ्या, त्याचा वापर करा, अन्यथा तुमचा वेळ खर्ची घालू नका. तिसरं, प्रेम करा. आता किती मोठा शब्द बोललो मी, प्रेम करा. पण कोणावर? पुस्तकावर. बाबासाहेब सांगतात की विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तकावर प्रेम केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे ते पण सांगतात बाबासाहेब. विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तकावर प्रेम इतकं केलं पाहिजे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती ओळखीचा, जाणणारा, मैत्रीभाव असणारा, त्याच्यावर तो असीम श्रद्धा असणारा, जिव्हाळ्याच्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी रात्र किती झाली, पाऊस येत आहे का, दगडधोंडे आहेत का, नाले खुले आहेत का, हिंस्र पशु आहेत का, याचा विचार न करता तो त्या व्यक्तीला जाऊन भेटतो. एवढं प्रेम जर तो त्या व्यक्तीवर करतो तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या पुस्तकावर करा. झोपताना, उठताना, बसताना, चालताना, जेवताना, आंघोळ करताना मी पुस्तकातलं काय वाचलं, माझं काय बाकी राहिलं, स्मरण करा, चिंतन करा. एवढं प्रेम. माझं पुस्तक कुठं आहे, सुरक्षित आहे की नाही, मी काल काय वाचलं,
आज काय वाचलं, मला उद्या काय करायचं आहे, माझं पुस्तक कुठं ठेवलं, सुरक्षित आहे की नाही, एवढं प्रेम ज्या दिवशी विद्यार्थी पुस्तकावर करेल तेवढं त्या दिवशी समजून चालावे की बाबासाहेबाचा थांबलेला रथ जो तुम्हाला आणि मला लोटायचा आहे त्याच्यासाठी जे बळकट हात पाहिजे ते तुमचे आणि माझे बळकट हात होतील आणि त्या दिवशी सगळ्यांकडून असा धक्काही दिला तरी तो गतिमान होईल, वेगही येईल, प्रगतीच्या शिखरावरही जाईल. म्हणून तुम्हाला हा सल्ला बाबासाहेबाचा आहे की विद्यार्थ्यांनो ध्येयवादी बना. ज्योतिबा म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांकडे ध्येय नाही ते साबणाच्या फेसासारखे असतात. फेस थोडा वेळ होते ना आपोआप मुरते. असं ज्याच्याकडे ध्येय नाही ते ध्येयहीन असणारे लोक साबणाच्या फेसासारखे असतात. तसे तुम्ही असू नये. ध्येयानं तुम्ही पेटून उठले पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात की ज्याच्याकडे ध्येय आहे तेच लोक इतिहास लिहितात, घडवतात आणि मूर्ख लोक तो वाचतात. कारण बाकीचे मूर्ख, ज्याच्याकडे ध्येय नाही तो मूर्ख. म्हणून तुम्ही ध्येयवादी बनले पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात, पुस्तकावर प्रेम केल्यानं काय होतो कायम डोक्यात ठेवायचं, आयुष्यभर तुमच्या कामात येईल. मिळेल त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आपल्या भिंतीवर. बाबासाहेब म्हणतात पुस्तकाने मनुष्याचं मस्तक हे सशक्त होतो. सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही. हस्तक न झालेलं मस्तक कोणाच्याही समोर नतमस्तक होत नाही. म्हणजे माझ्या पोराला होमगार्डची नोकरी द्या, एखाद्या शिक्षण संस्थेत रात्रीचा चौकीदार नेमा, महानगरपालिकेत झळवाल्याची नोकरी मागा. याच्यासाठी त्याच्या बापाला आणि त्याला भीक मागायची गरज भासत नाही. तो सुप्रीम कोर्टात जाऊन मोठ्यात मोठा होऊ शकतो. ते ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आता आहे. एवढी कुवत फक्त आणि फक्त पुस्तकात आहे. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला बाबासाहेब गदगद होतील. आपले बाबासाहेब आणि ते गदगद आपल्या आयुष्यात आपण करू शकतो अशी प्रतिज्ञा सर्वांनी घ्यावी. आज तुमचा सत्कार आहे. सत्काराचा अर्थ असा असतो की जसं माझ्या खांद्यावरती शाल टाकली म्हणजे मला थंडी वाजत आहे म्हणून नाही. हे काम करण्यासाठी एवढ्या दुरून तुम्ही आले, असेच याच्या पुढे दूर दूर जात जा. म्हणजे खांद्यावर शाल, आपल्या खांद्यावर शाल हे का देतात, अधिक पेटून उठा, काम करा. त्याच्यामुळे आम्ही त्या जबाबदारीतून मुक्त झालेलो नाही. ते जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे. असंच तुम्हाला सुद्धा तुमची जबाबदारी सर्वांना सांभाळायची आहे. अधिकचा वेळ मी घेतला आहे, माफी मागतो. कारण तुमच्या आग्रहास्तव मला एवढा दुरून आलो तर मग ते फिरून घ्यावं लागेल ना बोलून. नाही तर आले 2-5 मिनिटं बोलले चालले गेले, आलेच कायले. कारण तळफळ उत्तर देणारे, मागणारे, प्रश्नाचे उत्तर मागणारे समाज आहे. याच्या एवढा तळपदार समाजच नाही कोणता. बाप दाखवून श्राद्ध करवायलाच काम आहे. म्हणून विद्यार्थीनो, पालकांनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, बाबासाहेबाचा रथ प्रामाणिकपणे पुढे नेण्यासाठी इच्छा असणाऱ्या तमाम सर्व बाबासाहेबाच्या सैनिकांनो हा रथ निश्चित पुढे जाईल. निश्चित कमी दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट येईल. मी म्हणा किंवा साहेब म्हणा, आम्ही पण फार मोठ्या एका कामी लागलेलो आहे आणि तुम्हाला रिझल्ट देऊ त्याच्यासाठी तुमची आम्हाला धन्यवाद.